आज काळाने शक्य होईल का सांगा बरं. चला एका काळ होता व तपश्चर्या करायचं, श्रावण महिना आहे, आता आपलेही अनुष्ठान चालू आहेत, अनेक गुरुमुले अनुष्ठान करू लागलेत, कोणी 11 दिवस, कोणी 21 दिवस, कोणी महिन्याभर. मग तुम्हाला एखादा 11 दिवस बसा म्हणले तर तुम्हाला कसं होईल? 11 दिवस एवढंच बसा. दुसऱ्या दिवशी म्हणतो ना एखाद्या घरी तर फोन लावा, एखाद्या घरी तर फोन लावून बोलून म्हणतो ना. तिसरा दिवस झाले की नाही थोडं थोडं बाहेर तर जाऊन येऊ. 11 दिवस बसले जागी बसायला सुद्धा आपल्याला सध्या होते का? फार काही करायचे की नाही, एकत्रित उगा 11 जागी तुम्ही रूम मध्ये बसा म्हणा, बसताय होते का? आता आपल्या इथं बोरतना शिवानंद शिवाचार्य महाराज आहेत, तमलूरकर महाराज आहेत, त्यांनी अनेक अनुष्ठान केलेत, 41 अनुष्ठान केले. महाराजांनी एक वेळ 42 दिवस एकच रूम मध्ये होते. किती दिवस? 42 दिवस मध्येच होते, दुनियाचे संपर्कच नव्हते. 42 दिवस आपामध्ये होते. गुरु आहेत त्या तपश्चर्या करू शकतात. आणि अहमदपूरचे महाराज 81 अनुष्ठान केलेत, बाहेर कुठं आलेच नाही, कुणाला भेटलेच नाही. तुम्ही भजन करा, भंडारा करा, जेवण करा, भांडण करा, बाहेर तुम्ही काय करतो मला काही देणं घेणं नाही. माझा मी 21 दिवस आनंदानं राहावं. आपण फक्त ठरले टायमिंगवर दर्शन द्यायचं, निघून जावं. 21 दिवस मध्येच राहावं आपण, बरोबर आहे का नाही? तर त्यांना जमलं ते राहिलं. मग मला एक सांगा, ह्या कलियुगामध्ये कशाला महत्व आहे? फक्त स्मरण करायला आहे. फक्त तुम्ही एक वेळा नाव घ्या, बस झालं, बाकी काहीच लागणार नाही ना. नाव घेतलं की तुमचं कल्याण झालं. म्हणूनच आपलं काय सांगितलं, सोप्पातलं सोप्पा, शिवपाठ करा, शिवपाठ करा. किती सोप्पं सांगितलं आपण या सर्व.